नमस्कार. काही वर्षापूर्वी डिसेंबर महिन्यामध्ये एकदा कलकत्ता शहराचं आणि आपल्या देशाचं भूषण असलेल्या रवींद्र सेतूवरून टॅक्सीने जाण्याचा योग आला. आता रवींद्र सेतू म्हटल्यावर आपण कदाचित थोडेसे बुचकळ्यामध्ये पडलेले असाल, पण रवींद्र सेतू म्हणजे आपल्या सगळ्यांना माहीत असलेला हावडा ब्रिज. या हावडा ब्रिजचं 1965 साली रवींद्रनाथ टागोर यांच्या स्मृतीला वंदन करण्यासाठी हावडा ब्रिजचं नामकरण रवींद्र सेतू असं करण्यात आलं आणि आजही सरकार दरबारी याचं नाव रवींद्र सेतू असं आहे, जरी आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये हा हावडा ब्रिज असला तरीही. तर या हावडा ब्रिजवरून टॅक्सीने जात असताना सहज दोन्ही बाजूला माझं लक्ष गेलं आणि एक विलक्षण गोष्ट माझ्या नजरेमध्ये भरली. त्या पुलावरती 200-250 कामगार आपल्या हातातल्या वायर ब्रशने या पुलाच्या दोन्ही बाजूला जमलेला कचरा आणि पडलेले डाग घासून पुसून काढत होते. 5-7 मिनिटांमध्ये 705 मीटरचा तो रवींद्र सेतूचा म्हणजे हावडा ब्रिजचा माझा प्रवास त्या दिवशी संपला. जिथे मला राहायचं होतं तिथे मी पोचलो. पण हे 250 लोक वायर ब्रशने हा पूल इतका साफ का करतायत असा एक प्रश्न उतरल्या क्षणापासून माझ्या मनामध्ये पिंगा घालत होता आणि म्हणून याचं उत्तर शोधण्यासाठी दुसऱ्या दिवशी 10-10:30 वाजता मी या हावडा ब्रिजवर दाखल झालो. त्या दिवशी त्या कामगारांची संख्या अधिकच वाढलेली होती आणि मधून मधून उभे असलेले, निळी हेल्मेट घातलेले, हातामध्ये नकाशे घेतलेले 5-7 सुपरवायझर टप्प्याटप्प्यावरती उभं राहून या कामगारांकडून काम व्यवस्थित होतंय ना याची निगराणी करत उभे असलेले मला दिसले. आता एकदा इकडून तिकडे आणि परत पहिल्या जागी या पुलाला एक फेरी मारून आल्यानंतरही हे नक्की काय चाललं आहे हे माझ्या लक्षामध्ये येईना. कारण दिवाळी नुकतीच होऊन गेलेली होती, त्यामुळे दिवाळीच्या सणासाठी म्हणून ही जर रंगरंगोटी करायची असेल तर त्याला आता खूप उशीर झालेला होता. आणि त्या काळामध्ये म्हणजे 20-22 वर्षांपूर्वी पंतप्रधान राष्ट्रपती येणार म्हणून जागोजागी रंगरंगोटी करण्याची तेवढी काही पद्धत पुरेशी रुजलेली नव्हती. आता हे सगळं काम इतक्या मनापासून का चाललेलं आहे हा माझ्या मनातला प्रश्न जास्त तीव्र होत गेला. आणि मग तिथे सुपरवायझर म्हणून असलेल्या एका बंगाली बाबूला मी समोरून जाऊन नमस्कार केला. त्याने प्रतिनमस्कार केल्यानंतर माझ्या मनामध्ये ज्या काही आलेल्या सगळ्या शंका होत्या त्या धडाधडा करत मी त्याला सांगून टाकल्या. त्याला म्हटलं, आत्तापर्यंत कलकत्ता शहरामध्ये 8-10 वेळा मी आलेला आहे, बऱ्याच वेळेला या पुलावरून ये जा मी केलेली आहे, पण आज जसं मनापासून वायरचे ब्रश घेऊन सगळा कचरा साफ करायचं काम सुरू आहे तसं मात्र याच्यापूर्वी मी कधी बघितलेलं नाही. मी हे सगळं सांगून टाकल्यानंतर तो बंगाली बाबू हसायला लागला आणि मग ते काम सगळं का चाललेलं आहे याचा एक सविस्तर रिपोर्ट त्याने मला उभ्या उभ्या दिला. तो म्हणाला की टाटा कंपनीने ट्रायकॉन स्टील नावाच्या अतिशय भक्कम स्टीलनी बनवलेला हा ब्रिज आहे. या ब्रिजच्या मध्ये कुठेही सपोर्ट म्हणजे एखादा खांब नाही, तर या टोकापासून त्या टोकापर्यंत 705 मीटरची लांबी फक्त या पुलाने स्वतःच्या आधारावर तोलून धरलेली आहे. आणि या पुलाची जी रुंदी आहे ती आहे 30 मीटर. आता जाणारे येणारे गाड्यामधले सगळे ड्रायव्हर पान गुटखा खाऊन या पुलावर पटकन पिचकाऱ्या मारतात. आणि मग गव्हर्नमेंटच्या असं लक्षामध्ये आलेलं आहे की गुटखा, पान, तंबाखू याच्यामध्ये जी घातक रसायनं असतात त्या रसायनामुळे आज ना उद्या 2-4 वर्षांनी या पुलाला नक्की धोका होण्याचा संभव आहे. 1943 साली लोकांसाठी खुला केलेला हा पूल 1977-78 सालापर्यंत कधी मधी रंगरंगोटी करून आपला भक्कमपणा टिकवून होता.
पण 1977 सालानंतर खैनी, पान मसाला, तंबाखू, गुटखा खाण्याचं समाजाचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणावर वाढलं आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे सगळे जाणारे येणारे ड्रायव्हर दोन्ही बाजूला पिचकाऱ्या मारून हा पूल रंगवून टाकतात. घातक रसायनांचा याच्या स्टीलवर म्हणजे पोलादावर परिणाम होऊन हा पूल कमकुवत होऊ नये म्हणून आता कलकत्ता म्युनिसिपालिटीकडनं दर 2 वर्षांनी या पुलाची देखरेख आणि दुरुस्ती म्हणून त्याच्यावर मारलेल्या सगळ्या पान मसाला गुटख्याच्या पिचकाऱ्या अक्षरशः वायरचा ब्रश वापरून आम्हाला स्वच्छ कराव्या लागतात. मग 2 दिवस आम्ही तो पूल पाण्याने नुसता धुवून काढतो आणि मग त्याच्यावरती प्रायमरचे 2 कोट, मग चांगला प्रतीचा रंगाचा 1 कोट आणि त्याच्यानंतर एक रबरी रंग म्हणजे प्लॅस्टिक कोटेड असा रंगाचा 1 थर आम्ही घालत असतो. आणि हा प्रत्येक रंग म्हणजे प्रायमर, साधा रंग आणि रबर कोटिंगचा रंग याचं जे प्रमाण लागतं ते किमान 28 ते 30 हजार लिटर एवढं लागतं. आता या सुपरवायझर म्हणून काम करणाऱ्या बंगाली बाबूने मोठ्या आत्मीयतेने मला ही सगळी माहिती दिल्यानंतर मी थोडासा चक्रावलो. कारण केवळ पान, तंबाखू, गुटखा खाऊन या पुलाला पिचकाऱ्या मारणाऱ्यांची मला राग आला नाही तर कीव करावीशी वाटली. कारण टाटा स्टीलसारख्या कंपनीने खास या पुलासाठी म्हणून वेगळ्या प्रकारचं भक्कम असं पोलाद बनवलेलं होतं आणि 1943 पासून 77 सालापर्यंत विशेष काही देखरेख न करता हा पूल भक्कमपणे उभा होता. पण आता मात्र दर 2 वर्षांनी कलकत्ता म्युनिसिपालिटीला याच्यावर मगाशी सांगितलेला हा एवढा सगळा कोट्यावधींचा खर्च करावा लागतो. साहजिकच आता सर्व देशामध्ये पान, तंबाखू, गुटखा याला बंदी आहे. तेव्हा मग हा खर्च तुम्ही सरकार दरबारी कसं दाखवता असा एक साधा प्रश्न माझ्या मनामध्ये आला आणि मी पटकन त्या सुपरवायझरगिरी करणाऱ्या बंगाली बाबूला विचारला आणि त्यावर त्याच्याही तोंडावरती एकदम हास्य फुललं. त्या हास्याला करुणतेची एक किनार होती आणि तो म्हणाला, साहेब आपण म्हणता ते बरोबर आहे. सगळ्या शहरामध्ये पान, गुटखा, तंबाखू याला बंदी आहे आणि पिचकाऱ्या तर रोजच्या रोज मारल्या जात आहेत आणि म्हणून सरकार दरबारी आम्ही या पिचकाऱ्या पान तंबाखूच्या स्वच्छ करायला म्हणून सरकारी प्रस्ताव तयार करू शकत नाही आणि आमच्या पुढे जेव्हा ही अडचण आली तेव्हा आम्ही त्याच्यातनं आमच्या सोयीसाठी एक मार्ग वेगळ्या पद्धतीचा काढला आणि तो मार्ग म्हणजे आमच्या लिखित प्रस्तावामध्ये आम्ही लिहितो की आकाशातून उडणाऱ्या पक्ष्यांनी आपली विष्ठा टाकून टाकून जो थर जमलेला आहे तो काढण्यासाठी आम्हाला एवढं अनुदान मिळून आम्हाला ते स्वच्छता करण्याचं सगळं सरकारी कंत्राट मिळावं. त्याच्यावर मी सहज विचारलं की खरोखरच आकाशातून उडणाऱ्या पक्ष्यांनी टाकलेल्या विष्ठेचं किती प्रमाण या एकंदर पुलावर आहे. बंगाली बाबू म्हणाला ते प्रमाण 1% कमी आहे. म्हणजे 99% घाण ही आमच्या देशातल्या सुविद्य सुजाण नागरिकांनी केलेली आहे आणि त्याचा भुर्दंड मात्र कलकत्ता म्युनिसिपालिटीला दर 2 वर्षांनी पडतो आहे. आणि आकाशातून उडत जाणाऱ्या ज्याच्या या पुलाशी काही घेणं देणं नाही अशा पक्ष्यांच्या नावावर म्हटलं दर 2 वर्षांनी हे बिल फाटतं आहे. आता या सगळ्यावर आपल्याला काय वाटतं ते निश्चितपणे खालच्या कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियांच्या रूपामध्ये लिहून माझ्यापर्यंत पोहोचवा. आपल्याकडून आलेल्या प्रत्येक प्रतिक्रियेचं माझ्याकडून स्वागतच आहे.